मित्रांनो, ह्या व्हिडिओला जे मी शीर्षक दिलं आहे, पोडग्या पोडग्या लाज नाही, काल बोललेलं आज नाही. हे जे शीर्षक दिलं आहे ना मित्रांनो, ही जी म्हण आहे, उक्ती आहे, ही एका व्यक्तीला सटीक बसते. ती व्यक्ती कोण आहे तुमच्या लक्षात आलंच असेल. पण ती व्यक्ती कोण आहे सांगण्यापूर्वी त्या व्यक्तीची वक्तव्य जरा ऐका. 2 व्हिडिओ क्लिप मी तुमच्यासाठी प्रस्तुत करतोय, ते बघा. मग आपण ह्याच्यावरती चर्चा करू. होतो तिथं तर सगळ्यांनी मोठमोठ्यांनी आजार म्हटली, तर त्याने आमच्या माणसानं मारलं आणि त्यांचा मित्र असा कोपऱ्यात बसला होता, त्याला बोलवून घेतलं. आजान पडतंय क्या, बोलतंय क्या कुछ. आम्ही त्याचा ऐकून पटापट टिकल्या काढून फेकल्या की आम्हाला मारायला नको म्हणून, आणि सगळे अल्लाह अकबर म्हणायला लागलो. जोर जोरात आणलं तर धावा करायला लागलो. तो गेला निघून, पण या दोघांना मारून टाकलं. अजून एक आमच्या बरोबर होता, त्या तंबूच्या मागे बसलेला, त्याला पण मारलं. पण आपल्याला तसं झालं का माहिती नाही, अशी शरद पवारांची त्यावर प्रतिक्रिया आहे. तर याआधीही दहशतवादी हल्ले झालेत, तेव्हा धर्माची चर्चा झाली नाही. कारवाई करा, पण धार्मिक अंतर वाढेल असं व्हायला नको, हेही शरद पवारांचं म्हणणं आहे. याच्या आधी 3-4 ठिकाणी अतिरेक्यांनी हल्ले केलेले, तेव्हा धर्माची चर्चा झाली. आज धर्माची चर्चा कसून माझं म्हणणं असं आहे की घडल्याचे वाईट आहे, ते आव्हान आहे देशाला, त्याला सक्तीनं तोंड द्यावंच लागेल. पण त्यानिमित्तानं एक धार्मिक अंतर माझे असं काम कुणी करू नये. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? पण तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती करतोय. माझे व्हिडिओ आहेत ना मित्रांनो, ते यूट्यूब प्रमोट नाही करत आहे, प्रमोशन नाही करत आहे. त्यामुळे ते माझ्या व्ह्युअर्सपर्यंत पोचत नाही. बऱ्याच जणांनी मला तक्रार केली फोन करून की साहेब, तुमचे व्हिडिओ येत नाही आहेत, तुमच्या व्हिडिओच्या लिंक आपल्या नोटिफिकेशन आम्हाला मिळत नाही आहेत, तुम्ही व्हिडिओ टाकताय का? असे हे निर्लज्ज, बेशरम, देशद्रोही, राष्ट्रद्रोही जे आहेत, त्यांचं आपण समर्थन करायचं की नाही? मित्रांनो, विचार करा आणि निर्णय घ्या. तुम्हाला काय वाटते? मित्रांनो, माझे व्हिडिओ आहेत ना, ते शेअर करा, लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे बेल आयकॉन दाबल्याने नोटिफिकेशन येतील. पण आता ते यूट्यूबवाले मला प्रमोट करत नाही, त्यामुळे नोटिफिकेशन तुम्हाला पोचत नाहीत, पण पोचतील. आपण आपलं कार्य निरंतर आणि चिरंतर चालू ठेवायचं. माझे विचार मी तुमच्यापर्यंत पोचवणारच, मग ते यूट्यूब रोखो किंवा आणखीन कोण रोखो, पण तुमच्या सहकार्याने ते मी पोचवू शकतो. जर माझे व्हिडिओ तुम्ही शेअर केले आपल्या मित्रपरिवारांना, आपल्या आप्तेष्टांना, आपल्या नातेवाईकांना, तर ते आपोआप, भले त्यांनी यूट्यूबने प्रमोट नाही केलं, प्रमोशन नाही केलं, तरी ते माझे व्हिडिओ जनसामान्यापर्यंत पोचतील, माझे इतर व्ह्युअर्सपर्यंतसुद्धा पोचतील. नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळुसकर. मित्रांनो, ह्या व्हिडिओला जे मी शीर्षक दिलं आहे, पोडग्या पोडग्या लाज नाही, काल बोललेलं आज नाही. हे जे शीर्षक दिलं आहे ना मित्रांनो, ही जी म्हण आहे, उक्ती आहे, ही एका व्यक्तीला सटीक बसते. ती व्यक्ती कोण आहे तुमच्या लक्षात आलंच असेल. पण ती व्यक्ती कोण आहे सांगण्यापूर्वी त्या व्यक्तीची वक्तव्य जरा ऐका. 2 व्हिडिओ क्लिप मी तुमच्यासाठी प्रस्तुत करतोय, ते बघा. मग आपण ह्याच्यावरती चर्चा करू. मित्रांनो, तुमच्या लक्षात आलंच असेल हे व्हिडिओ बघून काय नक्की आहे, काय विषय आहे, काय ह्या व्यक्तीचे विचार आहेत. आता ही व्यक्ती कोण आहे तुमच्या लक्षात आलंच असेल, शरदचंद्रजी पवार. ह्या व्यक्तीला लाज, लज्जा, शरम काही नाही आहे. इतकं वय झालं, इतका अनुभव असताना, आणि अशिक्षित नाही आहे, सुशिक्षित व्यक्ती आहे. काय बोलावं? आणि समाजामध्ये तू वावरतेस, समाजाचं नेतृत्व करते, अशी ही व्यक्ती कुठल्या थराला जाईल, कुठल्या पातळीला जाईल,
त्याची परिसीमाच राहिलेली नाही आहे. आपण म्हणतो मर्यादा पुरुषोत्तम राम. का म्हणतो? तर त्यांनी मर्यादेमध्ये राहून समाजासाठी, देशासाठी, आपल्या कुटुंबासाठी आपलं जीवन खर्ची केलं. पण ह्या मर्यादा पुरुषोत्तम रामाच्या भूमीमध्ये हे अशी काय षंढ जन्माला येत आहेत आणि ह्या भारताच्या त्या गौरवशाली संस्कृतीवरती, इतिहासावरती काळिंबा लावत आहे, असंच म्हणायला हरकत नाही. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? पण तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती करतो आहे. माझे व्हिडिओ आहेत ना मित्रांनो, ते यूट्यूब प्रमोट नाही करत आहे, प्रमोशन नाही करत आहे. त्यामुळे ते माझ्या व्ह्युअर्सपर्यंत पोचत नाही. बऱ्याच जणांनी मला तक्रार केली फोन करून की साहेब तुमचे व्हिडिओ येत नाही आहेत, तुमच्या व्हिडिओच्या लिंक आपल्या नोटिफिकेशन आम्हाला मिळत नाही आहेत, तुम्ही व्हिडिओ टाकताय का? मित्रांनो, मी रोज एक व्हिडिओ टाकतो आहे. मध्यंतरी काळामध्ये कामानिमित्त मी 1-2 दिवस व्हिडिओ टाकू शकलो नाही, पण त्याच्या व्यतिरिक्त रोज टाकतो आहे. काल व्हिडिओ मी टाकू शकलो नाही कामानिमित्त, पण रोज एक व्हिडिओ टाकतो आहे. जर तुमच्यापर्यंत ते पोचत नसतील, नोटिफिकेशन येत नसेल, तर त्याच्यावरती उपाय एकच आहे. कारण यूट्यूबला मी सांगू शकत नाही की माझा व्हिडिओ, माझा चॅनलला प्रमोशन करा. आता त्यांचं करायचं नाही करायचं हा त्यांचा प्रश्न आहे. एक जरी व्ह्युअर्स असेल तरी मी व्हिडिओ टाकणार. कारण आता त्यांच्या मनात काय आहे, त्यांच्या इच्छा काय आहेत ते त्यांना माहिती. असो, तुम्हाला जर माझे व्हिडिओ प्राप्त होत नसतील, त्यांचे नोटिफिकेशन येत नसतील, तर तुम्ही काय करू शकता, #वास्तवावर बोलू काहीतरी असं टाकून माझे व्हिडिओ पाहू शकता. तुम्हाला त्या लिंक मिळतील, ते व्हिडिओ प्राप्त होतील आणि ते पाहू शकता. असो मित्रांनो, आपण चर्चा करतो आहे शरदचंद्रजी पवार म्हणजे निर्लज्जम सदासुखी. तुमच्या लक्षात आलं असेल, मी ते व्हिडिओ टाकले आहेत 2, एक त्यांच्या भेटीचा आणि एक त्यांच्या वक्तव्याचा. आता जी भेट झाली आहे ना, ती एका मृत व्यक्तीच्या म्हणजे हत्या झालेल्या व्यक्तीच्या पत्नीची भेट झालेली आहे. तिने आपबीती तिच्यावरती जे घडलं, प्रसंग ओढवला, त्या ओढवलेल्या प्रसंगाची कथन केलेलं आहे. कशा प्रकारे ती घटना घडली. हिंदू म्हणून आम्हाला मारलं गेलं, आमची ओळख हिंदू म्हणून करून घेतली, आम्ही अजान म्हणायला सुरुवात केली, अजानसुद्धा म्हणून दाखवलं, तरीसुद्धा त्यांनी गोळ्या घातल्या. कारण का? तुम्ही हिंदू आहात. घाबरून त्यांनी अजानसुद्धा म्हटलं. असो, आता त्यांनी घाबरून भीतीपोटी ती गोष्ट केली, कृती केली, पण तरीही त्यांना मारलं गेलं, त्यांची हत्या करण्यात आली. कारण का? ते हिंदू होते म्हणून. आणि हे सर्व समजल्यानंतर, ह्या गोष्टी लक्षात आल्यानंतर, म्हणजे हे गगन बोटेच्या पत्नीची गोष्ट आहे, तिने कथन केलेली गोष्ट आहे. तुम्ही व्हिडिओ ते ऐकलेच असतील. आता विचार करा मित्रांनो, त्या गगन बोटेच्या पत्नीला काय वाटलं असेल या शरदचंद्रजी पवारांनी जे काय वक्तव्य केलं. ज्यावेळी ते पत्रकार परिषदेला सामोरे गेलेत, पत्रकारांना सामोरे गेलेत आणि पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला की जे काय पहलगाममध्ये हिंदूंचं नरसंहार झाला, हत्याकांड झालं, त्या हत्याकांडामध्ये हिंदू अशी ओळख करून त्यांची हत्या केली गेली, याच्यावरती आपलं काय म्हणणं आहे? त्यावेळी ह्या व्यक्तीने काय म्हणाले, या व्यक्तीने आपल्या अकलेचे तारे काय तोडलेत, काय म्हणते ती व्यक्ती? तर पुरुषांना मारलं आहे, स्त्रियांना सोडलं. वा, किती महान कार्य केलं त्या अतिरेक्याने, त्या इस्लामिक कट्टरपंथींनी, त्या मुसलमानांनी किती महान कार्य केलं, त्या मुसलमान अतिरेक्याने किती महान कार्य केलं. म्हणजे विचार करा मित्रांनो, त्या महिलांना सोडलं. शरदचंद्रजी पवार सांगत आहेत, महान नेते. म्हणजे मित्रांनो, आपलं राजकीय भवितव्य टिकवण्यासाठी, आपलं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी ह्या व्यक्तीने आतापर्यंत मुसलमानांचं लागूनचालन केलं, तुष्टीकरण केलं. आणि ह्या तुष्टीकरणाचाच हे आहे, हे जे काय घटना घडत आहेत ना, त्याला कारणही तुष्टीकरण आहे. कारण त्यांना माहिती आहे कोणतेही आपला बचाव करण्यासाठी हिंदूंमध्येच आहे. जो घरभेदी आहे, जो जयचंद आहे, तो हिंदूंमध्ये आहे, उपलब्ध आहे, जो आमचा बचाव करण्यासाठी येणार आहे.
त्यांना ते माहिती आहे. त्यामुळे ते बेछूट बेलगाम काय करतात, कृती करत आहेत. तर सर तनसे जुदा, सर तनसे जुदा. कारण का, तर असे हे गद्दार, हिंदूचे गद्दार, राष्ट्रगद्दार, देशद्रोही, असे लोक ह्या समाजामध्ये आहेत, वावरत आहेत. यांना हिंदू म्हणावं की सनातनी म्हणावं म्हणजे त्या सनातनचा, त्या हिंदूचा अपमान आहे. हे स्वतःला हिंदू म्हणून घेतात, सनातनी म्हणून घेतात. यांना सनातनचा अर्थ कळला नाही, ना हिंदूंचा अर्थ कळला, ना त्या हिंदुत्वाचा अर्थ कळला. असो मित्र, काय कुठल्या थराला ही व्यक्ती गेली. खोटं बोलण्याच्या मागे किती पटाईत आहे ही व्यक्ती. या अगोदरचा एक तुम्हाला प्रसंग सांगतो. बॉम्बस्फोटची जी मालिका घडली 91-92मध्ये, 1991-92मध्ये, त्या मालिकेमध्ये 11 जे बॉम्बस्फोट घडले, त्याच्या व्यतिरिक्त 12वा बॉम्बस्फोट यांनी घडवला आपल्या वक्तव्यातून, आणि तो कुठे, भेंडी बाजारमध्ये. आणि नंतर त्याची ग्वाहीसुद्धा देत आहेत. आपण असं बोललो, आपण खोटं बोललो असंही ते सांगतायत. म्हणजे बघा, म्हणजे बेशरम, निर्लज्ज. बोलायचं ते बोलायचं आणि वरती आपण खोटं कसं बोललो, कसं काय आपण केलं, कशी काय आपली चाणक्य बुद्धी वापरली, कसं काय ते राजकारण केलं. मित्रांनो, असं झाल्यानंतरसुद्धा ह्या व्यक्तीला काही शरम, लाज, लज्जाच नाही आहे. आणि ह्यापेक्षा मला दुर्दैव काय वाटते माहिती आहे का, हे सगळं ऐकल्यानंतर त्यांचं समर्थन करणारे जे आहेत ना, चट्टेबट्टे, जे चाटोकार, हुजरे, गुलाम, त्यांना काय म्हणावं असं वाटते. जे नागरिक त्यांना मतदान करतात त्यांना काय म्हणावं, त्या हिंदूंना काय म्हणावं. बेशर्मासारख्या, निर्लज्जासारखं ते शेवटी त्यांना मतदान करतात. त्यांना आपल्या धर्माचा काही हे नाही आहे, लेणं देणं नाही आहे. आपल्या धर्माच्या अस्तित्वाचं काही लेणं देणं नाही आहे. संभाजी महाराजांनी आपल्या धर्मरक्षणासाठी आपल्या जीविताची आहुती दिली. हाल करून त्या औरंग्याने त्यांना मारलं. ते चित्रपट पाहिल्यानंतर इतिहास तर तुम्ही वाचू शकत नाहीत, कारण तुम्हाला इतिहास वाचायचा हेच नाही आहे, काय वेळ नाही आहे, वास्तविक इतिहास काय आहे. पण तो चित्रपट पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात यायला हवं होतं की आपल्या धर्मासाठी, हिंदू धर्मासाठी त्या छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. हाल करून त्यांचा जीव गेलेला आहे. आणि त्यानंतरसुद्धा असे हिंदू, निर्लज्ज, बेशरम हिंदू अशा या नेत्यांना मतदान करतात किंवा त्यांचं समर्थन करतात, त्यांचं पाठराखण करतात. त्याची मला कीव वाटते, लाज वाटते, शरम वाटते आणि क्रोधसुद्धा येतो. मुसलमानांना काय बोलायचं ना, त्यांचा अजेंडा हे आहे. काय अजेंडा आहे त्यांचा, तर इस्लामिकरण करणं या पृथ्वी तलावरती, ना की फक्त भारतामध्ये. भारतामध्ये काय करायचं आहे, गजवा हिंद, म्हणजे पूर्ण भारताला इस्लामिक करायचं आहे. हसके लिया पाकिस्तान, लडके लेंगे हिंदुस्तान. तर त्यांना बोलण्यात काही अर्थ नाही. पण जे निर्लज्ज, बेशरम जे हिंदू आहेत, जे मतदार राजा आहेत, जो स्वतःला राजा समजतो, एक दिवसाचा राजा, त्या राजाला हे गोष्ट कळणं गरजेचं आहे. असे हे निर्लज्ज, बेशरम, देशद्रोही, राष्ट्रद्रोही जे आहेत, त्यांचं आपण समर्थन करायचं की नाही. मित्रांनो, विचार करा आणि निर्णय घ्या. तुम्हाला काय वाटते. मित्रांनो, माझे व्हिडिओ आहेत ना, ते शेअर करा, लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे बेल आयकॉन दाबल्याने नोटिफिकेशन येतील. पण आता ते यूट्यूबवाले मला प्रमोट करत नाही, त्यामुळे नोटिफिकेशन तुम्हाला पोचत नाहीत, पण पोचतील. आपण आपलं कार्य निरंतर आणि चिरंतर चालू ठेवायचं. माझे विचार मी तुमच्यापर्यंत पोचवणारच, मग ते यूट्यूब रोखो किंवा आणखीन कोण रोखो, पण तुमच्या सहकार्याने ते मी पोचवू शकतो. जर माझे व्हिडिओ तुम्ही शेअर केले आपल्या मित्रपरिवारांना, आपल्या आप्तेष्टांना, आपल्या नातेवाईकांना, तर ते आपोआप, भले त्यांनी यूट्यूबने प्रमोशन नाही केलं तरी ते माझे व्हिडिओ जनसामान्यापर्यंत पोचतील, माझे इतर व्ह्युअर्सपर्यंतसुद्धा पोचतील. मित्रांनो, तुमच्या लक्षात आलंच असेल
ही व्यक्ती कशी आहे, निर्लज्ज किती आहे, निर्लज्ज सदासुती. मी शरदचंद्रजी पवार यांच्याबद्दल बोलतो. वेळोवेळी क्षणोक्षणी त्या व्यक्तीने फक्त खोटं बोललेलं आहे आणि मुसलमानांचं त्यांनी लांगून चालन केलं आहे, तुष्टीकरण केलेलं आहे. फक्त कशासाठी? वोट बँकसाठी, आपल्या आपला मतदान मिळवून घेण्यासाठी, आपला राजकीय भवितव्य टिकवण्यासाठी, राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी. आणि अशा ह्या नेत्यांमुळे आज जे भारतामध्ये घडते, वक्फ बोर्डच्या नावाने जे काय पश्चिम बंगालमध्ये हिंदूंचा नरसंहार होतो आहे, केरळामध्ये हिंदूंचा नरसंहार होतो आहे, त्याला कारणच आहे. मित्रांनो, लक्षात आलं का काय घडते? तर ही नेते मंडळी, आणि ह्या नेते मंडळीला आपण ओळखत नाही आहे आणि ओळखल्यानंतरसुद्धा आपण त्याच्याकडे नजरअंदाज करतो. आणि नजरअंदाज करणाऱ्या त्या माझ्या ह्या देशांच्या नागरिकांनाही मी सांगतो, कळकळीची विनंती करतो आहे की आता तरी डोळे उघडा. मतदार राजा जागा हो, रात्र वैऱ्याची आहे. हा जो नरसंहार झाला ना, तो मुसलमानांनी नाही केला. हा नरसंहार झाला, हा मुसलमानांनी नाही केला, तर ह्या अशा देशद्रोह्या हिंदूंनी केलेला आहे असंच म्हणायला हरकत नाही. तुम्हाला काय वाटते? आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.